सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मुसाफिर शशी या यूट्यूब चॅनलमध्ये। मी शशी तुमचं स्वागत करतो। आता मी आहे दोधानी या गावामध्ये। हे खाली जे गाव दिसत आहे दोधानी आहे। पनवेलवरून आम्ही बाईकने दोधानी या गावामध्ये आलो आणि आता इथून आम्ही माथेरानचा ट्रेक करणार आहोत। तर सुरुवात करूया आपल्या माथेरान ट्रेकला। ही अशी पायवाट आहे, इथून चढून जायचं आहे आपल्याला आता। हाय धीरज आणि पुढे आहे कुणाल, आम्ही तिघच आहोत। क्षणभर विश्रांती। किती वेळ लागेल साधारण आपल्याला? किती वेळ लागेल? 2 तास। 2 तास आता ट्रेक करायचं आहे। 2 तासाने आम्ही माथेरानवरती असू। कुठून चढणार? सनसेट पॉईंटवरून। सनसेट पॉईंटवरून। तर सनसेट पॉईंटवरून आम्ही माथेरान वरती चढाई करणार आहोत। आता सुरुवात करून दम लागलाय, कारण बऱ्याच दिवसांनी करतोय म्हणून, आणि ऊन पण भरपूर आहे। आता वाजलेत 10:30 वाजलेत, त्यामुळे ऊन भरपूर आहे। एकदम आरामशीर करतोय, जवळच होता म्हणून, पण जास्तीच आरामशीर झाला। बघूया आता कसा होतोय आजचा ट्रेक। काय करताय? हा, गवत बांधताय। माथेरानला आज रस्ता जातो ना? तुम्ही कुठे या दोधानीमध्ये राहता काय? चिंचवाडी, तिकडे पण गाव आहे काय? तिकडून पण आहे माथेरानला जायला? सोपी कुठली ही आहे ना? किती टाइम लागतो जायला? आम्हाला 1 तास। तुम्हाला 1 तास लागेल, आम्हाला 2 तास लागतील। हा, हा, हे तुम्ही घेऊन जाता डोक्यावरती? खूप घोड्यांसाठी? अच्छा, म्हणजे माथेरानला घेऊन जाता तुम्ही इथून? हे गवताचे पेंडे आहेत, हे डोक्यावरती घेऊन जातात माथेरानला वरती घोड्यांसाठी। भरपूर मेहनत आहे। इथे आम्हाला आमच्या बॅगा जड झाल्या। तर बराच बांबुर्डीचा पाला आहे पोपटी बनवायला। इकडे पोपटी बनवण्यासाठी चांगला स्पॉट आहे हा। खूप दिवसांनी ट्रेक केल्यानंतर हालत खराब होते, आणि ते पण उन्हामध्ये केलं तर अजूनच खराब होते। कधी पण अर्ली मॉर्निंग सूर्य उगवायच्या आधीच ट्रेकची सुरुवात केली पाहिजे, म्हणजे कवळा उन्हापर्यंत आपण माथ्यावरती पोचतो, आणि कवळ्या उन्हात सुरुवात केल्यानंतर आमची अशी हालत खराब होते। सूर्य
झाड दिसतं, हे कसलं झाड आहे? मोहाचं मोहाचं झाड आहे. मोहाचं झाड आहे. याच्यापासून काय बनतं? मोहाच्या फुलांपासून दारू बनवतात आणि मोहाच्या फळाला भाजी म्हणून वापरतात. भाजी म्हणून? हां, भाजी, मोहाच्या फळांची भाजी. हा एक रस्ता इकडे होतो. कुठे? चिंचवली गावात. चिंचोली गावात. आता ती बाई बोलली तो. मी सकाळी तो विचारला ना तुला. हां, तो तिकडे तू तो येता ना या रस्त्यात जायचं आपल्याला. हां, इकडे नाही उतरायचं. लक्षात ओके. आता भलत्याच गावामध्ये उतरू. ठेव. हां, चिंचवलीत जातो. बरोबर अर्ध्यावरती येऊन पोचलो आम्ही. हा मंदिर आहे, हे लँडमार्क आहे. दोदानीवरून येताना हे मंदिर लागतं. इथे आल्यानंतर अर्धा ट्रेक पूर्ण होतो. अजून जेवढं चाललं तेवढं आता अजून पुढे चालायचं आहे आम्हाला. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. हा इकडे वरती रस्ता चालला आहे या घराच्या बाजूने. इथून वरती जायचं आहे आम्हाला आता. कुठून आहात? माथेरान. माथेरान. हा जो वरती दिसतो तो सनसेट पॉईंट आहे माथेरानचा. इकडे चढायचं आपल्याला आता. सनसेट पॉईंट आहे हा माथेरान. जवळपास पोहोचलो आपण आता. वरती रेलिंग दिसते. आता 1 वाजला आहे आणि आता टॉपला पोचलो आपण. खूपच आरामात केला आहे हा ट्रेक. हा रस्ता होता आपला यायचा. आणि वरती जी रेलिंग दिसते ही सनसेट पॉईंटची आहे. आता पोचलो आहे आपण. खूपच मस्त झाला ट्रेक.
माथेरानला पोचलो आपण आता वरती. हा माथेरानचा रस्ता. इथून या खालच्या रस्त्याने आपण वरती आलो. हो, तिकडे दुकाने काकड्या वगैरे विकायला. आता थोडासा रिलॅक्स झालो. आता आम्ही थोडं पोटा पाण्याचं बघतोय. हा आमचा सागर संगीत. हा इकडे सनसेट पॉइंट आहे. सनसेट पॉइंट. सनसेट पॉइंट इथे आलोय आपण. इथे फोटो काढले होते ना आपण. तिकडे काय आहे ते समोर? तोच आहे ना, ते पेब आहे. पेब आहे का? तोच पेब आहे. तोच पेब आहे का? ती टॉय ट्रेन कुठून आहे ती? अशी जाते. सनसेट पॉइंट. शशी आयटम करा. हा what a view. सनसेट पॉईंटवरून आता शार्लेट लेकला चाललो आम्ही. जास्ती काय फिरणार नाही. शार्लेट लेक करून परतीचा प्रवास करणार आहे. शार्लेट लेक. 2-3 वर्ष कोण नव्हता. आतमध्ये किती एवढंच आहे काय? एवढंच आहे. शार्लेट लेक इकडे बसलोय आम्ही आरामशीर. मागे कलावंतीने आमच्या. हे लोक परत सनसेट पॉईंटने खाली उतरतील दोदानीकडे आणि मी मार्केटमधून आपला नेरळ वाया नेरळ घरी जाईल.
मित्रांनो वेळ झाली आता तुमची रजा घ्यायची. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तंदुरुस्त राहा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फिरत राहा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फिरत राहा. नाही तर माझे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. हे सगळं धीरजमुळे होतं आहे, त्याने लेट केलं आहे.